नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। पराभवाने खचून जाऊ नका असं वक्तव्य अजितदादांनी एका कार्यक्रमामध्ये केल्यानंतर आता बारामती लोकसभेचा पराभव दादांनी मान्य केलाय अशा प्रकारचा अंदाज बांधला गेला। त्यानंतर लोकसभेनंतर आता विधानसभेत दादांना युगेंद्र पवार टक्कर देणार असे संकेत मिळत आहेत। काय घडतंय बारामतीमध्ये, काय हालचाली सुरू आहेत, हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। नमस्कार। पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर बारामतीच्या राजकारणाचं चित्र बदलून गेलंय। विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर शहर आणि तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अवघ्या 8 दिवसातच पुन्हा कार्यरत झालेले आहेत। युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात प्रत्येक आठवड्यात येण्यास सुरुवात केली। लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी आपले चुलते अजित पवार यांच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांचा सक्रिय प्रचार केला होता। सध्या युगेंद्र पवार हे निवडणुका संपल्यावर नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यावर भर देत आहेत। जिरायती भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी काही ठिकाणी शरयू फाउंडेशनच्या वतीनं पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील सुरू केले। दर मंगळवारी ते पक्ष कार्यालयात उपस्थित देखील राहत आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांचा प्रभावी जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे। राजकारणाबाबत वेळ आल्यावर पाहू, सध्या लोकांचे प्रश्न सोडवण्यावर आपला भर असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। खरं मात्र विधानसभेचीच तयारी युगेंद्र पवार करत आहेत का असं दबक्या आवाजात बोललं जात आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे देखील बारामतीच्या राजकारणात गेल्या आठवड्यापासून ॲक्टिव्ह झाले आहेत। आपले वडील म्हणजे अजित पवार यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे, त्यामुळे बारामतीकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून त्यांच्या जागी जय पवार हे बारामतीकडे लक्ष देऊन आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लोकसभा निवडणुकीत थांबलेला जनता दरबार पुन्हा सुरू केलेला आहे। त्यामुळं बारामतीत आता आगामी काळात पवार विरुद्ध पवार असं राजकारण पुन्हा एकदा रंगताना पाहावयास मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे तसं जर झालं तर विधानसभेला युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना आपल्याला बघायला मिळू शकतो। आणि तसा सामना बघायला मिळेल का, काय असेल बारामतीच्या विधानसभेचं चित्र, यावर तुमचं मत प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।